किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. ओ, तुम्हाला काय वाटलं मी अलबत्त्या गलबत्त्यामधली चटकी नाही की काय? ओ नाही हो, मी सौ नगरसेवक. आमचे हे नगरसेवक आहेत ना, म्हणून मी आहे की नाही मी हुशार. पण काही लोकांना हे मान्यच नाही ना. जर नगरसेवकानं काय खावं हे मी ठरवत असेल तर मीच नाही का हुशार. पण लोकांचा यांच्यावर विश्वास बसत नाही आणि पत्रकार लोक तर काहीही लिहितात. म्हणे आमचे हे नगरसेवक झाल्यापासून प्रत्येक कामामध्ये पैसे खातात म्हणे. माझं पिल्लू, मी जे म्हणेल तेच आणि तेवढेच खातात हो. माझ्या भीतीने साधं पान सुद्धा खात नाहीत ते, तर पैसे काय खातील. म्हणे आमचे हे नगरसेवक झाल्यापासून रस्त्यावर खड्डे खूप वाढले. जमीन म्हटल्यावर खड्डे हे होणारच ना. एक लॉजिकची गोष्ट सांगू का. करोडो रुपये खर्च करून शास्त्रज्ञ चंद्रावर गेलेत. काय सापडलं तिथे त्यांना? खड्डेच ना. तरी नशीब तिथे एकही गाडी नाही चालत. आणि आपल्या इथे बघा किती गाड्या. आमचंच बघा ना, हे बघा, म्हणजे आमच्या घरामध्ये 4 माणसं आहेत आणि गाड्या किती आहेत? 7. मग खड्डे होणारच ना. उगाच आमच्या ह्यांना दोष द्यायचा. मला काय वाटतं सांगू, एखाद्याच्या गालावर खळी पडते ना, तसं आहे रस्त्यांचं. म्हणजे बघा ना, आमचे हे नगरसेवक झाल्यापासून ना रस्ते सुद्धा खूप खुशीत हसतायत. मग रस्त्यांच्या गालाला पडलेल्या खळ्या म्हणजे हे खड्डे आहेत, हो की नाही. बाई, माझ्यासारखी सौंदर्य दृष्टी तर कोणालाच नाही. तरी बायका काय म्हणतात माहितीये, की तुमचे हे पहिल्यासारखे नाही राहिले. तुम्हीच पहिल्यासारखे नाही राहिला. आमचे हे आहेत व्यवस्थित. पूर्वी मी गल्लीत निघायचे ना बाहेर, तेव्हा बायका मला काय म्हणायच्या, स्वयंपाक झाला का, कुठली भाजी केली आहे, मुलं झोपली आहेत का. आणि आता बाई, मी भेटल्या बायका मला म्हणतात की आमच्या घराच्या समोर गटारच तुंबलंय, नळाला फक्त 15 मिनिटच पाणी येते, रस्त्यावरचा लाईट लागतच नाहीये, वॉर्डामध्ये सार्वजनिक बाग होणार होती, त्याचं काय झालं. छे, मला सांगा, फक्त एवढ्या कामासाठीच असतो का हो नगरसेवक. म्हणे आमचे हे खूप बदलले का. तर ह्यांच्या गळ्यामध्ये एवढी मोठी सोन्याची चेन आहे. अहो, पण ते प्रगतीचंच लक्षण नाही का. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात काय येत नाही की 10 वर्षापूर्वी ह्यांची पॅन्टची चेन लावण्याचे पण एवढे वांदे होते, आणि आता यांच्या गळ्यात 20 तोळ्यांची सोन्याची चेन. चेष्टा आहे का, चेष्टा आहे का. लोक मग माझ्यावर घसरतात, म्हणतात की नगरसेवकाच्या बायकोला एवढे दागिने कशाला हवेत. खबरदार, हे बघा, माझ्या प्रत्येक दागिन्याच्या मागे ना एक कथा आहे, एक आठवण आहे. वॉर्डामध्ये जेव्हा पेवर ब्लॉक फ्लोरिंगचं काम सुरू व्हायचं ना, तेव्हा यांनी मला ही माळ करून दिली, 14 तोळ्यांची पुतळ्यांची माळ. आणि सार्वजनिक नळाचं बांधकाम सुरू होतं ना, तेव्हा यांनी मला ही हिऱ्याची अंगठी करून दिली. सुंदर आहे ना. पाटल्या राहिल्याच हो. जेव्हा पाईपलाईन बसवतील ना, तेव्हा मला हे पाटल्या पण करून देणार आहेत. आणि वॉर्डात जेव्हा स्ट्रीट लाईटचं काम सुरू झालं ना, तेव्हा यांनी मला हे बघा, सुंदर आहेत ना,
हे सोन्याचे कानातले करून दिले 8 तोळ्यांचे. यांच्या प्रत्येक कार्याचं प्रतीक म्हणून मी प्रत्येक दागिना वापरते. आता तर ना मी लोकांकडे लक्ष देणंच सोडले. तरी अजून लोक काय म्हणतात सांगू, की आमचे हे आणि ती नाचणारी बाई, त्या दोघांचं काहीतरी चालू आहे म्हणे. आणि ती यांच्या फार्म हाऊसमध्ये राहते म्हणे. लोकांना थोडी माहिती आहे की ते फार्म हाऊस माझ्या भावाच्या नावावर केले. मग तुम्ही म्हणत असाल की मग ती तिथे का राहते. आमच्या ह्यांनी मला समजावून सांगितले. हे म्हणाले की राजकारणामध्ये काही हितसंबंध सांभाळावे लागतात. मला लगेच पटलं. ह्यांनी काहीही बोललं ना की मला लगेच पटतं. आणि हे काय म्हणतात माहिती आहे, माझी गोष्ट समजण्यासाठी बुद्धी असावी लागते. आणि माझ्यात तो कुठून 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 बुद्धी भरलेली आहे. बरं, लोक मग काय म्हणतात की तुम्ही ना वॉर्डामध्ये खूप होर्डिंग्स लावतात. चेष्टा आहे का. 5 वर्षामध्ये 15,000 होर्डिंग्स लावल्यात. तुम्ही विचार करा, साधी एक गुढी उभारायची असेल की आपण 1000 वेळा विचार करतो की कुठली साडी नेसायची, कुठला तांब्या लावायचा. त्या प्रत्येक होर्डिंगमध्ये माझा छोटासा फोटो असतो. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते, काही होर्डिंगच्या फोटोमध्ये माझी साडी रिपीट झालेली नाही. पण लोकांना काहीच नाही त्याचं. लोक म्हणतात की काहीच केलं नाही. आमचे हे काय म्हणतात माहिती आहे, पक्षामध्ये अशी टीम स्पिरिट वाढवायला हवी. कार्यकर्त्यांना घेऊन हे दिवस रात्र अशी टीम स्पिरिट वाढवत असतात. इतकं की बाई घरात आले की नुसता स्पिरिटचा वास येतो. मला तर नुसतं गरगरल्यासारखं होतं बाई. माहिती आहे, एवढं काम करतात की 2 कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हे येतात आणि बेडवर धडांकट पडून जातात. दिवस रात्र काम करतो माझा नवरा, पण लोकांना त्याचं काहीच नाही, कदरच नाही यांची. तरी हे लोक काय करतात माहिती आहे, उलट आमच्याच घरावर मोर्चा घेऊन येतात आणि असे बोर्ड्स दाखवतात. मग आमचे हे काय करतात माहिती आहे, आमचे हे पण आहे ना हुशार. घरातलं वायफाय ऑन करतात आणि मग सगळ्यांना अशी पासवर्ड देतात. वर मान करून आलेला खाली मान घालून मोबाईल बघत असतो. पण काही लोकांचं म्हणणं काय आहे की आमचे हे महापालिकेमध्ये गोंधळ घालतात म्हणे. हो, असतं नो टेन्शन. एकदा काय झालं माहिती आहे, आमच्या ह्यांचं आणि माझं भांडण झालं. तर ह्यांनी महापालिकेत जाऊन गोंधळ घातला म्हणे, राडा घातला आणि उपायुक्ताच्या तोंडाला डांबर फासलं म्हणे. पण मला एका शब्दानेही बोलले नाहीत हो. मग मरमरून का नाही जाऊ यांच्यावर. माहिती यांच्यावर 5 हाफ मर्डर आणि 50 मारामारीच्या केसेस चालू आहेत. पण यांनी मला बोट सुद्धा नाही लावले. मग यांच्यासारखा देव माणूस मला शोधून सुद्धा सापडणार आहे का. असं ना माझं काळीचं असं ओवाळून टाकावं वाटतं ह्यांच्यावर. तरी लोक काय म्हणतात, सगळं काही एकट्यानेच खाल्लं. आहो, आमच्या घरात 1 किलो मटण आणलं ना तेवढंच आम्ही कुत्र्याला पण देतो. नगरसेवक होण्याच्या अगोदर नाही यांनी मार सुद्धा एकट्याने खाल्लेला नाही, 4 मित्रांसोबतच मार खाल्लेला आहे. लोक काहीही बोलतात, म्हणतात की आमचे हे प्रामाणिक नाही म्हणे. हे किती प्रामाणिक आहे हे सांगू का मी तुम्हाला. आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या पक्षप्रमुखाच्या मुलाच्या पाया सुद्धा पडतात हे. अजून किती निष्ठा हवी आहे.
आणि तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आम्ही आमच्या लेकराला एक स्कूल बॅग घेतो आणि आमचे हे दर आठवड्याला एक बॅग पक्षाच्या नेत्याकडे पाठवतात. अजून किती निष्ठा पाहिजे तुम्हाला सांगा ना. तर लोक काय म्हणतात की वॉर्डामध्ये नगरसेवक फिरत नाही. हो, नगरसेवक म्हणजे काय रोड रोमी आहे का फिरायला? काम असलं तर येतीलच ना ते. ओ छे, अहो मी तुमच्याशी बोलत काय बसले, मला मीटिंगला जायचंय ना, यांनी बोलवलंय मला. हे काय म्हणतात माहिती आहे, अधनंमधनं तू मीटिंगला येत जा, साहेबांना दिसत जा आणि सगळं काही समजावून घे. उद्या महिला वॉर्ड निघाला तर मी आहे ना घरातली भारदस्त महिला. चला येते मी. मचली मेरे जानू की गली, कोई रोके न मुझे, मचली माझा तपकिरी डोळ्यांचा राजकुमार. येते रे, आलेच.